आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच. भाग 8. लेखिका आहेत चंदना थोरात. धूळ उडवत दोन्ही गाड्या जेव्हा आदिवासी पाड्यात अचानक आल्या, त्यांच्या अशा येण्याने या अनोळखी व्यक्तींना पाहून पाड्यातील पुरुष मंडळी विरोध दाखवत पुढे होऊन त्यांच्या भाषेत मोठमोठ्याने बोलत होती. हातातील काट्या, दगडी हातोडे व भाले जोरजोरात जमिनीवर आपटून ते शहरी लोकांविरुद्ध आपला राग व्यक्त करीत होते. त्यांच्या हातातील भाले उन्हाच्या प्रकाशात तळपत होते. काही लोकांच्या हातात दगडापासून तयार केलेले हातोडे होते, तर काहींच्या हातात धनुष्यबाण होते. त्यांची अशा वागणुकीतून ते आपला संताप व्यक्त करत होते. जेव्हा राहुल आणि धनंजय त्या पाड्याच्या दिशेने जाण्यासाठी वळले, तसे ते लोक आपलं बोलणं थांबून राहुल आणि धनंजयकडे रागाने पाहू लागले. त्यांच्या नजरेत तिरस्कार होता. त्यांना असे रागावलेले पाहून काही विचार करून प्रोफेसर धनंजय राहुलला म्हणाले, राहुल, रागावू नका, पण तुम्ही सुद्धा गाडीत बसून घ्या. त्यांच्या हातातील हत्यारे पाहून असे वाटते आहे की ते प्रचंड चिडलेले आहेत. मी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत यांचा जो थोडाफार संवाद माझ्या कानावर आला आहे, त्यावरून मी लावलेला अंदाज अगदी बरोबर आहे. यांची बोलीभाषा कैकाडीच आहे. मी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याशी बोलल्यामुळे माहिती तरी होईल त्यांचा राग नेमका कशामुळे आहे, त्यांचे असे संतप्त हावभाव का आहेत, याचा उलगडा होत नाही. आणि त्यांच्यापासून आपणास धोका नाही अशी माझी जोपर्यंत खात्री होत नाही, तोपर्यंत तुम्ही सुद्धा गाडीतून बाहेर येऊ नका. जर का आपण दोघे एकत्र त्यांच्यासमोर गेलो, तर आपण त्यांना इजा पोहोचवण्यासाठी इथे आले आहोत असे वाटून ते अजूनच बिथरतील व आपल्यावर हल्लासुद्धा करतील. मी जोपर्यंत तुम्हाला इशारा करत नाही, तोपर्यंत तुम्ही गाडीतून उतरू नका. अजून एक, जर मला त्यांच्याशी बोलताना यश आले नाही व त्यांनी माझ्यावर हल्ला केला, तर तुम्ही ताबडतोब शहरात परत निघून जा. प्रोफेसरांनी राहुलला सूचना दिल्या. धनंजय, तुम्ही असे काही बोलू नका. मी तुम्हाला एकटे जाऊ देणार नाही. मी तुमच्याबरोबरच येणार. राहुल जिद्दीने बोलला. वेडेपणा करू नका. मी जे बोलतोय ते लक्षात घ्या. मी प्रयत्न करतो आहे ना. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे की नाही? आपल्या दोघांना बघून ते अजूनच हल्ला करू शकतात. म्हणूनच मी एकटा त्यांच्यासमोर जातो आणि त्यांना आपली बाजू समजावून सांगतो. मला खात्री आहे ते आपल्याला मदत नक्कीच करतील. तुम्ही लवकर गाडीत जाऊन बसा. अगोदरच खूप वेळ झाला आहे आणि मी सांगितल्याशिवाय कोणीही गाडीतून खाली उतरू नका. धनंजयने राहुलला हात जोडून विनंती केली. धनंजयच्या अशा विनंती करून बोलण्याने निराश होऊन राहुल मागे गाडीकडे वळला. 2 पाऊल पुढे होऊन पुन्हा परत धनंजयकडे वळला. धनंजयला मिठी मारून, प्रोफेसर काळजी घ्या, ऑल द बेस्ट. राहुल जड पावलांनी गाडीच्या दिशेने चालू लागला. धनंजय स्मित हास्य करून, हो तुम्ही सुद्धा, मी सांगितलेले लक्षात ठेवा. प्रोफेसर धनंजय गाडीपासून दूर होऊन हळूहळू त्या जमलेल्या लोकांसमोर येऊन उभे राहिले. ठरल्याप्रमाणे राहुल गाडीत जाऊन बसला. त्याने गाडीतल्या मंडळींना प्रोफेसरांनी दिलेल्या सूचना सांगितल्या. सगळ्यांना धनंजयचे एकटे जाणे पटले नव्हते. ठीक आहे तर राहुल, आपण इथेच गाडीत बसून राहू आणि इथूनच धनंजय व आदिवासींवर लक्ष ठेवू. पण जर का प्रोफेसरांना काही दगाफटका आहे असे वाटले, तर आम्ही खाली उतरतो. तुम्ही दोघे गाडीतच थांबा. विक्रमने अनघाकडे पाहत सूचना केल्या. विक्रमने खिशातील मोबाईल काढून कृष्णाला फोन लावला. कृष्णा त्याच्या गाडीतून राहुल व धनंजयवर लक्ष ठेवून होता. पण अचानक राहुलला परत गाडीत चढताना पाहून कृष्णा अस्वस्थ झाला. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर विक्रमचे नाव पाहून कृष्णा आश्चर्याने माधवकडे पाहत, भाई आता याला काय झालं? हा का जवळच्या जवळ फोन करतो आहे? असे म्हणत त्याने फोन कानाला लावला. हॅलो, काय झालं? काही अडचण आहे का? फोन का करत आहेस? कृष्णा म्हणाला. हॅलो कृष्णा, मी जे सांगतो आहे ते नीट ऐक. प्रोफेसर धनंजय एकटे संतापलेल्या जंगली लोकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करून आपल्या कामासाठी त्यांची मदत घेणार आहेत. समोर जे घडते आहे ते सर्व कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेण्यास अभयला सांग. प्रोफेसरने आपणा सर्वांना निरोप दिला आहे की आदिवासींपासून आपल्याला धोका नाही असे वाटेल तेव्हाच ते इशारा करतील. तेव्हाच गाडीतून खाली या. जर त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर तुम्ही लवकरात लवकर इथून शहरात परत निघून जा. विक्रम बोलता बोलता थांबला. अरे धनंजय, असे कसे बोलू शकतास? त्यांना असं संकटात सोडून आपण परत कसे जाणार? काळजीने कृष्णा म्हणाला. हो, मलाही ते पटलेले नाही. प्रोफेसरला काळजी वाटत होती म्हणून त्यांनी राहुलला परत गाडीत पाठवून दिले आणि राहुलकडे त्यांनी हा निरोप दिला आहे. पण ऐक, मी काय सांगतो आहे. पुढे काय करायचे ते. आदिवासींशी संपर्क करताना प्रोफेसर आणि त्या आदिवासी लोकांत जर का वाद होऊन त्यांनी धनंजयवर हल्ला केला, तर आपण तात्काळ गाडीतून खाली उतरून प्रोफेसरांच्या मदतीला जायचे. त्यांना सुरक्षित आपल्या गाडीपर्यंत आणायचे आणि येथून सरळ पुन्हा माघारी शहरात निघून जायचे. त्यामुळे सावध राहून नजर समोर ठेव. त्याच्या हालचालीचे कॅमेऱ्यातून निरीक्षण करत राहा. विक्रमने कृष्णाला सूचना केल्या. हो हो, अभयने सुरुवातीपासूनच कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू केलं आहे. काही धोका जाणवला तर आम्ही तयारीतच आहोत.
तुम्ही सुद्धा सावध राहा, कृष्णा विक्रमला म्हणाला. धनंजयला निशस्त्र एकटेच बिनधास्त आपल्यासमोर आलेले पाहून त्या आदिवासींनी आपापसातील चालवलेला कलकलाट एकदम थांबवला. झाडांवरील पशुपक्ष्यांच्या आवाजाव्यतिरिक्त सगळीकडे शांतता पसरली. आश्चर्याने ते आदिवासी एकमेकांकडे पाहू लागले. सुरुवातीला धनंजयने आपले दोन्ही हात वर करून ते रिकामे असल्याचे दाखवून दिले. कोणतेही शस्त्र आपल्याकडे नाही याची खात्री करून देऊन धनंजयने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. धनंजयने स्वतःची ओळख करून देताना मुद्दामच कैकाडी भाषेत बोलण्यास सुरुवात केली. तसेच सर्व आदिवासी अवाक होऊन धनंजयकडे पाहू लागले. धनंजयच्या मुखातून आपली भाषा उच्चारलेली ऐकून ते एकमेकांकडे चमत्कारिक नजरेने पाहू लागले. आश्चर्य व्यक्त करीत ते आदिवासी धनंजयचे बोलणे शांतपणे ऐकत होते. धनंजयच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होते. जसे जसे बोलताना धनंजयच्या चेहऱ्यावर भाव दिसे तसेच त्या आदिवासींच्या चेहऱ्यावरील निरनिराळे भाव दिसत होते. धनंजयच्या बोलण्याचा प्रभाव आदिवासींच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांचे चेहरे कधी तक्रारीचे, कधी रागाचे, तर अचानक गंभीरतेचे भाव, मध्येच हसण्याच्या छटाही दिसत होत्या. धनंजय आणि आदिवासी यांचा बराच वेळ चर्चा करण्यात गेला. अरे, हे प्रोफेसर कोणती भाषा बोलत आहेत आणि खरंच यांना या भाषेविषयी जाणकारी आहे का? माधव दूरवर चर्चा करीत असलेल्या धनंजयकडे पाहत काळजीने म्हणाला. ते प्रोफेसर धनंजय आहेत, खूप नावाजलेले भाषातज्ञ आहेत. उगाच नाही राहुलने त्यांना आपल्या मदतीला बोलावले आणि विक्रमला जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची खात्री पटत नाही तोपर्यंत तो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. विक्रमना धनंजयबद्दल पूर्ण खात्री आहे, कृष्णा माधवला म्हणाला. पाहता पाहता सर्व आदिवासींच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन चेहऱ्यावर हास्य आले होते. त्यांनी सर्वांनी धनंजयला गुडघ्यावर बसून मान खाली घालून अभिवादन केले. हातातील काट्या, धनुष्य, हातोडे व भाले उंच उचलून सगळ्यांनी आपली खुशी जाहीर केली. रागाचे रूपांतर आनंदात झालेले हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. अरे, पाहिलेत का? प्रोफेसर साहेबांना त्यांच्याशी बोलण्यात यश आलेले दिसत आहे. अमृता आनंदाने जवळपास ओरडलीच. पाहिलेत ना माधव, अभय, मी जे विक्रमविषयी बोललो ते खरे आहे की नाही? प्रोफेसर साहेब हुशार आहेत. बघ, सगळे लोक कसे शांत झाले आहेत, कृष्णा माधवकडे पाहत अभिमानाने म्हणाला. धनंजयचाही त्या लोकांशी कैकाडी भाषेत बोलण्यामुळे स्वतःच्या हुशारीबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला होता. धनंजयने विक्रमच्या गाडीजवळ जाऊन सगळ्यांना खाली उतरण्यास सांगितले. कृष्णालाही सगळ्यांना गाडीतून उतरून जवळ येण्याचा इशारा केला. तसे कृष्णाने मान हलवून होकार दिला. चला, पटापटा खाली उतरा, प्रोफेसरने सर्वांना पुढे येण्याचा इशारा दिला आहे, कृष्णा म्हणाला. तसे सगळे गाडीतून खाली उतरू लागले. अभयने कॅमेरा सांभाळत शूटिंग चालूच ठेवलं होतं. तो हळूच गाडीतून खाली उतरला. कृष्णाने सुद्धा माधव खाली उतरताच गाडीचा दरवाजा बंद केला. विक्रम, राहुल, अनघा व अमृता गाडीजवळ एकत्र येऊन उभे राहिले. धनंजयने सगळ्यांना एक आनंदाची बातमी दिली. मी त्यांच्याशी बोलताना त्यांच्याच भाषेचा उपयोग केला. आदिवासींना शहरातून येणाऱ्या व्यक्तीबद्दल राग आहे. यालाही कारणे आहेत. जंगल म्हणजे यांचे जग आहे. बाहेरचे लोक इथे येऊन स्वतःच्या फायद्यासाठी झाडांची काटछाट करतात, तर कधी मुक्या जनावरांची शिकार मनोरंजन म्हणून करतात. अशा लोकांपासून प्राण्यांना कुठलेही नुकसान पोहोचवू नये म्हणून हे लोक नेहमीच सतर्क राहतात. आपल्याला पाहून आपणही प्राण्यांना नुकसान पोहोचवण्यासाठीच इथे आलो आहोत असेच यांना वाटले, म्हणून ते रागावले होते. मी जेव्हा त्यांच्या काळजीची त्यांच्याच भाषेत बोलून निरसन केले, त्यामुळे त्यांना खात्री झाली की आपणापासून त्यांना किंवा मुक्या जनावरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान करण्यासाठी आपण इथे आलो नाहीत. मी आपल्याविषयी त्यांची खात्री करून दिली आहे की आम्ही तुमचे शत्रू नाहीत तर मित्र आहोत. अभिनंदन प्रोफेसर, तुमच्या या प्रयत्नांना यश आले आहे. कृष्णाने हात मिळवून धनंजयचे कौतुक केले. तसे सगळ्यांनी टाळ्या वाजवून धनंजयचे अभिनंदन केले. एवढ्यात सर्व आदिवासी पुरुष, मुले, स्त्रियांना धनंजयबद्दल विशेष आपुलकी वाटत असल्याने व शहरी लोकांचा धोका नाही हे पटल्याने त्यांची या शहरातून आलेल्या माणसांच्या विषयीची भीती बरीचशी कमी झाली. लहान मुले धाडस करीत हळूहळू गाडीच्या सभोवताली येऊन उभी राहिली. अचानक काही समजायच्या आत आदिवासी स्त्रियांनी व पुरुष मंडळींना सर्व पाहुण्यांच्या स्वागताकरिता एकाच वेळी गुडघ्यावर बसून मान खाली घालून अभिवादन केले. एकाच वेळी अशी झालेली हालचाल पाहून ग्रुपमधील सगळेच घाबरून एकमेकांच्या जवळ येऊन उभे राहिले. घाबरू नका, तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहेत हे लोक, धनंजय हसून म्हणाला. तसे विक्रम बरोबर ग्रुपमधील सर्व सदस्यांनी आदिवासींना हात जोडून नमस्कार केला. अभय शूटिंग करू लागला. आदिवासींच्या घोळक्यातून एक मध्यम वयाचा तरुण, अंगाने धष्टपुष्ट, रंगाने सावळा, करडी नजर, एक योद्धाच भासत होता. तो पुढे आला. तो जसे धनंजयच्या समोर ताटमानेने उभा राहिला तसे पाड्यातील सर्वांनी मान खाली झुकवून त्याला अभिवादन केले. तसे त्याने सगळ्यांकडे चारी दिशांनी पाहत हात वर करून अभिवादन स्वीकारले. त्या तरुणाने हातातले तीर आणि कमान जमिनीवर ठेवून धनंजय व विक्रमच्या साथीदारांना मान झुकवून अभिवादन केले. तो त्यांच्या बोलीभाषेमध्ये धनंजय बरोबर काहीतरी बोलू लागला. त्यांचं बोलणं बाकी सर्व मंडळी लक्ष देऊन ऐकत होती.
या विक्रम व त्याच्या साथीदारांना मात्र काहीच कळत नव्हते. हे कोणत्या भाषेत बोलत आहेत? काहीच कळत नाही, माधव म्हणाला. अरे, ही कैकाडी भाषा आहे. ही फार जुनी भाषा आहे. हजारो वर्षापासून हे आदिवासी इथे राहत आहेत. हे सगळं आपल्याला प्रोफेसरने सांगितलं होतं, विसरलंस का? राहुल म्हणाला. माधव, आता एक काम करूया. तुला खूप उत्सुकता आहे ना या भाषेविषयी, तर मी आणि विक्रम या पाड्यातील एक मुलगी तुझ्यासाठी पाहतो. इकडेच विवाह उरकून घेऊया. मग तीच तुला त्यांच्या भाषा व चालीरीती सर्व काही शिकवेल. चालेल ना? कृष्णा माधवची चेष्टा करीत म्हणाला. सगळेच भरपूर हसले. माधव मात्र मान हलवत, तुम्ही सगळे पोहोचलेले आहात. येऊन जाऊन माझ्याच लग्नाची चिंता असते तुम्हाला. मला असा एकटा मुक्त असलेला पाहवत नाही का? माधव इकडे तिकडे पाहत बोलू लागला. धनंजय बरोबर बराच वेळ बोलून झाल्यावर त्या व्यक्तीने धनंजयला मान खाली करून काहीतरी बोलली. त्या व्यक्तीच्या वागण्यात नम्रता दिसत होती. धनंजयने त्या व्यक्तीला मान हलवून दुजोरा दिला. धनंजय आपल्या ग्रुपकडे पाहून हसला व त्या तरुणाला जवळ बोलावले. त्याच्या चालण्यात एक प्रकारची शिस्त होती. भारदस्त शरीर व तीक्ष्ण नजर. हातातली धनुष्याची कमान त्याने खांद्याला लावली. त्याच्या कमरेला एक धारदार चाकूसारखे शस्त्र होते. त्याने सगळ्यांना मान खाली घालून अभिवादन केले. अरे वा, काय बॉडी आहे याची! कधी चित्रपटामधल्या हिरोसारखा वाटतो आहे. नाहीतर हा अभय एवढ्या वर्षात कधी स्वतःच्या शरीराला असं फिट करू शकला नाही. अमृता त्या तरुणाकडे बघून अनघाला म्हणाली. अभय रागाने अमृताकडे पाहत होता आणि त्याचे मित्र त्याच्यावर हसत होते. बरे, आता मी तुम्हालाच याची ओळख करून देतो. याचे नाव जिंबा आहे. याचे वडील या पाड्याचे सरदार आहेत. त्यांचे नाव सरदार जेद्दा आहे. जिंबाचे असे म्हणणे आहे की आमची चूक झाली. आम्ही तुम्हाला शत्रू समजून तुमच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात होतो. तुम्ही तर आमचे पाहुणे आहात. तुम्ही जंगलात आम्हाला त्रास देण्यासाठी इथे आला असाल असा आमचा गैरसमज झाला होता. म्हणूनच सर्व स्थानिक मंडळी तुमच्यावर रागावली होती. पण धनंजयच्या मध्यस्थीमुळे आपल्याला एकमेकातला संवाद समजून घेण्यास चांगलाच फायदा झाला आहे. आमच्या मनातील संशयाचे मळब दूर झालं आहे. आता सगळं स्पष्ट झाले आहे. तुम्ही या जंगलाचे व आमचे पाहुणे आहात. मी जिंबा सरदारांच्या वतीने व या वस्तीमधील लोकांच्या वतीने आमच्या या पाड्यात तुमचे स्वागत करीत आहे. धनंजय बोलायचा थांबला. अभयने कॅमेरा चालूच ठेवला होता आणि तो प्रोफेसरच्या जवळ जाऊन, आपले स्वागत हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही असं काय सांगितलं त्यांना? त्यांच्यावर अशी काय जादू केली की ते एवढे रागावलेले असताना अचानक असे शांत होऊन आपल्याशी चांगले वागू लागले? अभयने धनंजयला आपली शंका विचारली. पहिले तर मी त्यांच्याशी त्यांच्याच बोलीभाषेत बोलू लागल्याने मी सुद्धा त्यांना त्यांच्यातलाच एक वाटू लागलो. त्यामुळे ते खुश झाले. आणि जेव्हा मी त्यांना मंगेश आणि राजूने आपल्याला इथे यांची भेट घेण्यास पाठवले आहे असे सांगितले, तसे त्यांनी लगेच मंगेश व राजूचे नाव ऐकताच त्या दोघांची चौकशी सुरू केली. त्यांच्या मित्रांबरोबर जंगलात जो काही वाईट प्रसंग घडला होता तेव्हा यांनी राजू व मंगेशला जंगलातून बाहेर पडण्यास मदत कशी केली तो सर्व प्रसंग मला त्यांनी सांगितला. मी जेव्हा असं सांगितलं की तुम्ही सर्व त्यांना याच संदर्भात भेटायला इथपर्यंत आला आहात तेव्हा ते तुमच्या स्वागताला निर्मळ मनाने पुढे आले आहेत, धनंजयने खुलासा केला. धनंजय, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. आपणही आता पुढाकार घेऊन त्यांच्या स्वागताचा मान राखला पाहिजे. जर आपण त्यांच्याबरोबर नम्रपणे वागलो तरच ते आपली मदत करतील. धनंजय, अजून एक करा. तुम्ही त्यांना इथे आपले येण्याचे मुख्य कारण तो सैतान आहे हे स्पष्ट सांगा, पण ते सांगताना त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाही त्याची दक्षता घ्या, विक्रम धनंजयला म्हणाला. धनंजयने मान हलवून विक्रमच्या बोलण्याला दुजोरा दिला. धनंजय आदिवासीकडे वळून त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलू लागला. आम्हाला मंगेश व राजूने जंगलात घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. त्यांच्या मित्राचा मृत्यू एका नरभक्षकाने केलेला आहे हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितले, धनंजय जिंबाला म्हणाला. धनंजयने जसे नरपिशाचे असे शब्द उच्चारताच आदिवासी लोक आपापसात मोठमोठ्याने बोलू लागले. लोकांच्या चेहऱ्यावरचे भीतीचे सावट दिसू लागले. तसे विक्रम व धनंजय एकमेकांकडे पाहू लागले. जिंबाच्या डोळ्यात तर आग दिसू लागली. कपाळावर आठ्या आल्या. रागाने तो मोठी आवडत दात ओठ खाऊ लागला. तो मोठ्याने गरजला. आम्ही तुम्हाला पाहुणे म्हणून जवळ करतो आहोत आणि तुम्ही आमच्या शत्रूविषयी चौकशी करत आहात, चवताळून जिंबा बोलत होता. विक्रमने धनंजयला इशाराने काय झाले विचारले. तेव्हा जिंबा रागवला आहे धनंजयने थोडक्यात सांगितले. धनंजय आता जिंबाच्या रागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिंबाला विनवू लागला. पोलिसांना ते खून नरभक्षकाने केले त्यावर विश्वास नाही. राजू व मंगेशला हत्येच्या आरोपातून सोडवण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. जर तुम्ही आम्हाला त्या सैतानाविषयी काय माहिती दिलीत तर आम्ही मंगेश आणि राजूवरील त्यांच्याच मित्राच्या हत्येच्या आरोपातून त्यांची सुटका करू शकतो. जिंबाला खुश करण्याकरता धनंजयने आता त्यांच्या पारंपरिक मंदिराविषयी बोलण्यास सुरुवात केली. ज्या मंदिरामुळे राजू आणि मंगेशचे त्या पिशाच्यापासून रक्षण झाले, त्या अद्भुत मंदिरात सगळ्यांनी जाऊन दर्शन घेण्याची इच्छा दर्शवली. नरपिशाच्या आणि मंदिराविषयी जसा धनंजयने उल्लेख केला तसे आदिवासी खूप चिडले व या गोष्टीचा विरोध दाखवू लागले. मोठमोठ्याने ओरडून तिरस्काराने पाहत
आदिवासी धनंजय व त्यांच्या सहकाऱ्यांना आपला विरोध करीत होते. पुन्हा ते सर्व आपले भाले व हातोडे उंच धरून विरोध दाखवत होते. धनंजयने बोलणे ऐकून आता जिंबा आपल्या माणसांना शांत राहण्यासाठी खुणावत होता. धनंजयकडे तिरस्काराने पाहत तो मोठमोठ्याने ओरडून बोलू लागला. मानाने नकार देत होता. तो विक्रम व त्यांच्या साथीदाराकडे इशारे करत बोलू लागला. त्याला असे संतापलेले पाहून सारेच काळजी करू लागले. अरे हे प्रोफेसर काय करत आहेत? आता कुठे तो जिंबा व्यवस्थित तर बोलू लागला होता. आता तो का कसे चिडून हातवारे करत आहे? माधव चिंता व्यक्त करू लागला. धनंजय जिंबाला हे जेव्हा सांगत होता तेव्हा सर्व आदिवासी लक्ष देऊन ऐकत होते. मध्ये जेव्हा जेव्हा त्या नरपिशाचे नाव येई तेव्हा तेव्हा त्या आदिवासींच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसत होते. अद्भुत मंदिराच्या उच्चाराबरोबर सर्वांच्या आनंदी चेहऱ्यावर दुःखी व गंभीर भाव दिसत होते. काही लोक तोंडावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त करीत होते. विक्रम, माधव आणि कृष्णा व राहुल समजत नसलेला संवाद ऐकत उभे होते. अनघा आणि अमृता यांचे निरीक्षण करीत आपापसातच बोलत उभ्या होत्या. एवढ्यात धनंजय आपल्या ग्रुपकडे वळून सगळ्यांना म्हणाले, मी जिंबाला त्या नरपिशाच्या बद्दल विचारले तेव्हा तो खूप चिडला. त्याने आपल्याला इथून निघून जाण्यास सांगितले आहे. त्या सैतानाचे इकडे चुकूनही नाव घेतले जात नाही. ते त्यांचा उच्चारही अपशकुन मानतात. हे असेही मानतात की त्याचे अस्तित्व म्हणजे या मानवजातीला मिळालेला शाप आहे. तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता जंगलातून चालते व्हा असा आदेश जिंबाने दिला आहे. धनंजय नाराजीने बोलत होता. मोठमोठ्याने ओरडून आदिवासी धनंजय व त्यांच्या सहकाऱ्यांना आपला विरोध करीत होते. ते सर्व आपले भाले हातोडे उंच धरून विरोध दाखवत होते. मी बोलतो जिंबाबरोबर, फक्त तू माझ्याबरोबर ये, विक्रम धनंजयला म्हणाला. आपले दोन्ही हात जोडून जिंबा पुढे जात विक्रम जिंबाकडे अपेक्षेने पाहू लागला. आम्ही फार अपेक्षेने आपल्याकडे आलो आहोत. आम्हाला सरदार जेद्दाला भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही राजू व मंगेशला मदत केली होती तशीच त्यांच्या पोलिसांच्या खोट्या आरोपातून सोडवण्यासाठी आम्हाला कसेही करून त्या सैतानाचे अस्तित्व जगापुढे आणावे लागणार आहे. फक्त शेवटचा एक प्रयत्न आम्हाला सरदारांबरोबर भेटू द्या. हात जोडून विक्रम विनवणी करत होता. जिंबा विक्रमकडे त्यांचे बोलणे न समजल्यामुळे डोक्याला आट्या पाडून पाहत होता. तसे विक्रमने धनंजयला आपले बोलणे जिंबाला समजावण्यात सांगितले. धनंजयने विक्रमचे म्हणणे जिंबाला समजावून सांगताच जिंबाने त्याच्या भाषेत आपल्या लोकांना शांत राहण्याचा हुकूम दिला. जे काही विक्रमने सांगितले होते ते सर्व म्हणणे लोकांशी बोलून तो चर्चा करू लागला. कृष्णा अभयला काही भागांची शूटिंग करण्यास सांगत होता. राहुलही अभयला मदत करत होता. बराच वेळ जिंबा काहीच बोलत नव्हता. तो फक्त या सगळ्यांचे निरीक्षण करत होता. लोकांचा वाढलेला आवाज पाहून विक्रम व त्याचे साथीदार काळजीत होते. जिंबा मदत करायला तयार होईल का नाही? जिंबा प्रोफेसर धनंजयकडे जवळ घेऊन म्हणाला, मी तुम्हाला सरदारांच्या भेटीला सोबत घेऊन जाईन, पण सरदार जो निर्णय देतील त्याप्रमाणे तुम्ही वागायचे. त्यांचा निर्णय अंतिम राहील. मान्य असेल तर माझ्याबरोबर चला आणि तुमच्या साथीदारांना पण तसे सांगा. हे एवढं सगळं राजू आणि मंगेश करतात, आम्ही करतो आहे, पण तुम्हाला त्या सैतानाविषयी माहिती द्यायची का नाही ते सरदारच ठरवतील. प्रोफेसर धनंजयने जेव्हा जिंबाने जी सरदारांना भेटवण्याचे मान्य केले आहे हे सगळ्यांना सांगितले तसे सगळेच खूप आनंदी झाले. कृष्णाने तर विक्रमला आनंदाने मिठीच मारली. सगळ्यांचे चेहरे पुन्हा एकदा आनंदाने चमकले. परंतु त्या सैतानाविषयी आपल्याला माहिती द्यायची का नाही हे सरदारच ठरवतील. त्या जिंबाच्या म्हणण्याला मी होकार दिला आहे, प्रोफेसरने सर्वांना सांगितले. प्रोफेसरचे वाक्य ऐकून सारे निराश झाले. कृष्णानेही विक्रमला मिठी मारलेली सोडली. सगळे पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले. पण जर जेद्दाने आपली मदत करायला विरोध केला तर आपण पुन्हा हात हलवत परत घरी जायचं का? हे मला पटत नाही. अनघाने विरोध केला. हो, मला पण हे पटत नाही. हे सगळं चुकीचं आहे. धनंजय हे काय केलेत? जेद्दा सरदार जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल असे जिंबाला का म्हणालात? अमृताने सुद्धा अनघाच्या विचाराला पाठिंबा दिला. मला आत्ताच्या वेळेला तरी जे सुचलं ते मी मान्य केलं आहे. जर मी ते मान्य केले नसतं तर त्यांनी आत्ताच आपल्याला परत मागे जाण्यास भाग पाडले असते. धनंजय म्हणाला, ठीक आहे, सध्या आपल्याला त्यांच्या पाड्यात पोहोचून सरदारांचे मन आपल्या बाजूने वळवायचे आहे. आणि तुम्ही नकारात्मक का विचार करता? असा विचार करा, समजा सरदाराने आपल्याला त्या नरभक्षकाबद्दल व त्याच्या मंदिराबद्दल माहिती दिली तर आपले अर्धे काम पूर्ण होईल. असा सकारात्मक विचार करा. विक्रम अनघा व अमृताकडे पाहत म्हणाला. राहुल, कृष्णा, माधव, अभय यांनी सुद्धा विक्रमच्या बोलण्याला दुजोरा दिला. आदिवासी जिंबांचे म्हणणे सगळ्यांनीच मान्य करून सरदारांना भेटण्याचा निर्णय घेतला. तसे सगळे जिंबाच्या पाठोपाठ सरदारांची भेट घेण्यासाठी चालू लागले. अभय पूर्ण वस्तीच्या आजूबाजूच्या परिसरात कॅमेरा चित्रीकरण करत होता. या सर्व मंडळीच्या पाठोपाठ आदिवासींचा लवाजमाही चालत होता. या पाड्यातील आदिवासींच्या झोपड्या गवतापासून बनवलेल्या भिंती कुडाच्या होत्या. भिंतींना मातीचा गिलावा केलेला, त्यावर सफेद रंगाच्या द्रव्याने झाडे झुडपे पक्ष्यांची आणि मानवांची नक्षी काढून आपल्या झोपड्या सुशोभित केल्या होत्या. अशाच प्रकारच्या झोपड्यांच्या आजूबाजूने वळणे घेत ते सर्व एका मोठ्या प्रशस्त झोपडीवाजा घराशेजारी येऊन थांबले. झोपडीच्या बाहेर 2 आदिवासी तरुण उभे होते.
त्यातील एकाला जवळ बोलवून जिंबाने त्यांच्याकडे सरदारांना पाहुणे आले असल्याचा निरोप काठवला. जिंबाने एका झाडाखाली सावलीत बसण्याची सोय आहे तिथे सगळ्यांना बसण्यास सांगितले. झाडाच्या सावलीत एक प्रशस्त सभा मंडपच तयार केलेले होते. दगडांना आकार देऊन सभा भरल्यावर बसण्यासाठी आसन तयार केलेली होती. एका मोठ्या उंचीच्या चबुतऱ्यावर मुख्य मोठे दगडी आसन तयार केलेले होते. ते आसन सरदारांसाठी होते. त्या जागेच्या समोरील आसनावर सर्वजण बसले. आदिवासी महिलांना बसण्याची वेगळी व्यवस्था केली होती. अनघा व अमृता या त्यांच्या मित्रपरिवारांबरोबर आसनावर जाऊन बसल्या. तशा त्या स्त्रिया आश्चर्याने त्या अमृता आणि अनघाला पाहत होत्या. आदिवासी महिला दिसायला रंगाने काळ्या होत्या. जंगलात भटकंती करून चुलीसाठी जळण फाटण खाण्यासाठी फळं कंदमुळे जमा करावी लागत असे, त्यामुळे त्यांचे चेहरे काळवंडलेले होते. त्या स्त्रिया एकमेकांशी बोलत होत्या तेव्हा त्यांचे पांढरे शुभ्र दात चमकत होते. आश्चर्याने ते शहरातील पाहुण्यांना पाहत होत्या. त्या आदिवासी स्त्रियांनी पांढरे वस्त्र छातीपासून गुडघ्यापर्यंत लपटलेले होते. केसांची रचना वेगळ्या पद्धतीने केली होती. केसात पांढरी लांब तुरी असलेली फुले माळली होती. गळ्यात व कानात कवड्या आणि रंगीत बारीक दगडासारखे मणी असलेले अलंकार घातले होते. आदिवासी महिला व मुली अनघा आणि अमृताकडे लांबूनच टक लावून बघत होत्या. त्या पहिल्यांदाच आधुनिक स्त्रियांना इतक्या जवळून पाहत होत्या. त्या दोघी स्त्रिया असून पुरुषांसोबत बिनधास्त वावरत होत्या. या गोष्टींचे त्यांना आश्चर्य वाटत होते. तसेच अनघाने जीन्स व टॉप तर अमृताने सलवारवर कुर्ता परिधान केला होता. एक छोटीशी आदिवासी मुलगी इकडून तिकडे धावत खेळत होती. धावताना ती सारखी अनघाला पाहून इतर स्त्रियांच्या मागे दडून बसे, पुन्हा जवळ येऊन लांब जात असे. अनघाने त्या छोट्या मुलीला खुनीने जवळ बोलवले. तशी जराशी लाजत ती आपल्या माणसांमधून मागे पुढे हात करत अनघाजवळ येऊन बसली. ही मुलगी लहान असली तरी चुणचुणीत होती. रंगाने सावळी पण नाकी डोळी सुंदर होती. तिच्या अंगावर छातीपासून गुडघ्यापर्यंत फक्त एक छोटे कापड गुंडाळले होते. तिच्या केसात पांढरी फुले माळली होती. अनघा व अमृता तिला जवळ घेऊन तिचे लाड करीत होत्या. एकमेकींची भाषा अवगत नव्हती, पण मायेचा स्पर्श त्या मुलीला समजत होता. ती मुलगी सुद्धा न घाबरता त्या दोघींची फार जुनी ओळख असल्यासारखी निर्भयपणे त्यांच्या अवतीभोवती बागडत होती. इतक्यात एक माणूस लगबगीने धनंजय जवळ येऊन काहीतरी हळू आवाजात पुटपटला. धनंजयने हलवून त्या व्यक्तीच्या बोलण्याला दुजोरा दिला. तत्परतेने उठून उभे राहत विक्रम, राहुल, कृष्णा सगळ्यांकडे पाहत धनंजय म्हणाला, जिंबाने निरोप दिला आहे. सरदार आपल्या भेटीला येत आहेत. सगळ्यांनी उभे राहून स्वागत करूयात. आदिवासी हातातील शस्त्र, भाले, तीर, कमान हवेमध्ये उंच धरीत सरदारांच्या नावाने त्यांच्या भाषेत जयघोष करीत होते. दोन तरुण हातातील भाले घेऊन सरदारांच्या पुढे चालत होते. त्यांच्या पाठोपाठ एक आसपास 70च्या वयाची व्यक्ती रुबाबात चालत येत होती. त्यांचे केस लांब पांढरे होते. पांढरी लांब दाढी होती. डोक्यावर मोरपंखापासून बनवलेला सुंदर मुकुट होता. कपाळावर मधोमध पांढरा टिळा लावला होता. गळ्यात रंगीत मण्यांच्या माळा. दोन्ही हातांच्या दंडाला काळा धागा बांधला होता. मनगटात व पायात धातूचे कडे होते. शरीर उघडे व काळ्या पांढऱ्या रंगाच्या भुकटीने रंगवलेले होते. हातामध्ये एक लांबलचक काठी, तिच्या टोकाला काळविटाच्या डोक्यावर असणारी नागमोडी शिंगे रुतवून एखाद्या शस्त्राप्रमाणे त्या काठीचा उपयोग करता येईल अशी शास्त्रच बनवले होते. कमरेला भागाचे चामडे वस्त्रासारखे गुंडाळले होते. कमरेला अजून एक धारदार चाकूसारखे शस्त्र होते. सरदाराची वेशभूषा पारंपरिक पद्धतीची होती, त्यामुळे सरदार जेद्दा राजासारखा भासत होता. जिंबा त्याच्या मागोमाग चालत होता. जसे सरदार जेद्दा सभामंडपात येताच इतर लोकांनी कमरेत वाकून त्याला अभिवादन केले, तसे विक्रम, कृष्णा, माधव, राहुल, अभय, धनंजय आणि अमृता, अनघा दोघींनीही तसेच कमरेवर वाकून सरदारांना अभिवादन केले. सरदार जेद्दाने मान हलवून सगळ्यांना बसण्याची खून केली व तो स्वतःही उंच आसनावर विराजमान झाला. थोडे स्मित हास्य करीत जेद्दाने जिंबाला या पाहुण्यांविषयी विचारताच, सरदार शहरातून आलेले पाहुणे हे काही महिन्यांपूर्वी जंगलात हरवलेल्या मंगेश्वर राजू यांना आपण केलेल्या मदतीचे आभार मानण्यासाठी आले आहेत, अशी ओळख जिंबाने सरदारांना करून दिली. तसेच आपल्या एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवणारी व्यक्ती म्हणजे प्रोफेसर धनंजय. हे धनंजय म्हणजे आपल्या भाषेचे जाणकार आहे. तसेच शहरी संस्कृती व आपली संस्कृती जोडणारा धागा म्हणून धनंजयची खास ओळख जिंबाने करून दिली. जिंबा आणि सरदारांचे चाललेले संभाषण धनंजय आपल्या टीमला समजावून सांगत होता. धनंजयकडे पाहत सरदाराने धनंजयचे कौतुक केले. तसे धनंजयने उभे राहून त्यांच्याच भाषेत सरदारांचे आभार मानले. इतरांनी पुन्हा जयघोष सुरू केला. सरदारांनी सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला. सरदारांनी दोन आदिवासी स्त्रियांना अमृता व अनघा दोघींच्या जवळ जाऊन त्यांची व्यवस्था बघण्यास सांगितले. सरदारांनी साऱ्यांकडे कौतुकाने पाहिले. या सगळ्या पाहुण्यांच्या आहारासाठी फळांची व्यवस्था करण्याची आज्ञा इतर सेवकांना देऊन धनंजयला तुम्ही सर्वांनी आमचा पाहुणचार मान्य करून घ्या अशी आज्ञा केली. सरदारांच्या आज्ञेनुसार सगळे सेवक कामाला लागले. सगळीकडे लगबग सुरू झाली. सरदाराने आपली नजर समाधानाने चौफेर फिरवली असता सगळे वातावरण आनंदी भासत होते. पण जिंबाच्या चेहऱ्यावरची काळजी जेद्दाच्या नजरेतून सुटली नाही.
काही अडचण आहे का? तुला काही बोलायचे आहे का? जेद्दाने जिंबाला विचारले. धनंजयने सरदार व जिंबाकडे इशारा करीत, काहीतरी वाईट घडण्याची शक्यता आहे. शांत राहून पाहूया. सरदार काय म्हणत आहेत? धनंजय हळू आवाजातील ग्रुपमधील सदस्यांना म्हणाला. सरदाराने जिंबाला गप्प राहण्याचे कारण विचारले, पण जिंबा काहीच बोलला नाही. तो विचार करू लागला. सरदाराला हे लोक भेटण्यासाठी तर आलेच आहे, पण नरपिशाच्या शोधातही आले आहेत हे कसे सांगावे? मोठे कोडे पडले होते त्याला. थोडे धनंजयकडे बघत जिंबा आसनावर बसलेल्या सरदारांच्या पायाजवळ बसून मान खाली घालून त्याने बोलायला सुरुवात केली. माफ करा सरदार, मी तुमच्याकडे माझ्या जीवांचे व या पाहुण्यांच्या जीवाचे अभयदान मागतो आहे. यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, परंतु त्याचबरोबर आपल्याकडे येण्यामागे अजून एक हेतू आहे यांचा. मला माफ करा सरदार. यांना परकडपणे परत शहरात निघून जाण्यासाठी मी सांगितले होते, परंतु यांनी तुम्हाला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही असंच पवित्रा घेतला. माझा नाईलाज झाला. यांना इथे आणण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. सरदार आश्चर्यचकित होऊन जिंबाकडे पाहत होते. अचानक उभे राहून त्यांनी पायाजवळ बसलेल्या जिंबाला खांद्याला धरून उभे केले. काय झालं आहे? तू असे का वागत आहेस? आपल्या पाहुण्यांना मला भेटण्याची इच्छा होती. ते राजू आणि मंगेशचे मित्र आहेत, आपले विश्वासाचे आहेत. मग यांना भेटण्यास काहीच अडचण नाही. तू का माफी मागत आहेस? सरदाराने जिंबाला विचारले. सरदार, तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे, पण तुमची भेट घेणे एवढेच कारण नाही, तर आपल्याकडून फार मोठे रहस्य जाणून घेण्यासाठी ते इथे आले आहेत. नरपिशाच्या संदर्भात जाणून घेण्यासाठी ते इथे आले आहेत. जिंबा नजर चोरत म्हणाला. सरदाराच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा होऊन अचानक त्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. रागाने लाल होत तिरस्काराने जिंबाकडे बघत, एकही शब्द आता उच्चारू नकोस. तुला समजत आहे का तू काय बोलत आहेस ते? यांना आत्ताच्या आत्ता या इथून हाकलून दे. माझ्या नजरेपासून दूर कर यांना. तुला यांच्या हेतूविषयी पूर्ण कल्पना होती, तरीही तू यांना माझ्यासमोर घेऊन आलास. खरं तर तुलाही या चुकीची शिक्षा व्हायलाच हवी. तू माझा मुलगा आहेस हे सुद्धा मी विसरून जाईल. आता एक कर, यांचा पाहुणचार झाला की इथून यांना हाकलून दे. मला यांना अजिबात भेटण्याची इच्छा नाही. सर्व आदिवासी प्रजा पण भयचकित चेहऱ्याने काय होते आहे हे आपापसात चर्चा करू लागली. सारांचे लक्ष सरदार व जिंबाच्या संभाषणाकडे होते. अचानक सरदारांच्या चेहऱ्यावर राग दिसू लागताच कृष्णाने हळू आवाजात धनंजयला काय झाले, ते दोघे काय बोलत आहेत असा प्रश्न केला. धनंजयने सगळ्यांना सरदार जेद्दा व जिंबामधले संभाषण आपल्या भाषेत रूपांतर करून सांगितले. तसे सारेच उठून उभे राहिले व आता काय होणार हे पाहू लागले. एकाएकी सरदारांचा आवाज चढला. सरदार जेद्दाला रागाने लालबुंद झाला व जिंबाशी मोठमोठ्याने बोलू लागला. जिंबा जेद्दाकडे विनवणीच्या स्वरात सरदारची मनधरणी करू पाहत होता, पण सरदार अजूनच आवाज चढवून रागाने धनंजय व त्याच्या टीमकडे पाहत त्यांच्या दिशेने हातवारे करत जोरात गरजला व तो सभामंडपातून झपाझप पावले टाकत रागाने निघून गेला.